वसंतराव पवार महाविद्यालयातील पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आपण नेहमीच संवाद मालिका घेत असतो. त्यातच आज आपण आपल्या महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापिका वैभवी काळे मॅडम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मी सर्वप्रथम मॅडमचं या संवाद उपक्रमाच्या अंतर्गत स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद सर. मॅडम, पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये आपण साधारणतः 34 वर्ष सेवा केलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनेक तुम्हाला अनुभव आलेले आहेत. निश्चितच या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या गाठी अनेक अनुभव आहेत. आम्ही आज महाविद्यालयाच्या वतीनं विभागाच्या वतीनं संवाद या उपक्रमात तुमच्याशी आम्ही काही संवाद साधणार आहोत. माझा पहिला प्रश्न असा आहे मॅडम तुम्हाला की साधारणतः बालपण, तुमचे वडील एक शिक्षक होते. शिक्षकी वातावरण असलेल्या घरामध्ये तुम्ही वाढलात, मोठे झालात, तिथं बालपण गेलं. तुम्हाला तुमच्या बालपणाच्या संदर्भात काही आठवणी तुमच्याकडून नक्कीच ऐकायला आवडेल. बालपणाच्या संदर्भात सांगायचं झालं तर वडील माझे शाळेमध्ये मुख्याध्यापक होते आणि खूप कडक शिस्तीचा माणूस होता वडील माझे. आणि आम्ही मुख्याध्यापकांची मुलं म्हणून शाळेत आम्हाला कुठलीही वेगळी वागणूक नव्हती. जे सामान्य विद्यार्थी असतील त्यांना जी वागणूक असेल तीच वागणूक आम्हाला पण होती. आणि गाव तसं खूप काय म्हणूया की श्रीमंत वगैरे लोक होती गावामध्ये, पण त्यांच्या श्रीमंतीकडे न पाहता आपल्या उद्धार फक्त शिक्षणानेच होऊ शकतो ही शिकवण आमच्या वडिलांनी आम्हाला दिली आणि त्याचा फायदा मला आता आयुष्यभर झाला असं मला म्हणतात. नक्कीच मॅडम, कारण तुमच्यावरती जे संस्कार आहेत, तुमच्या जे एकूणच व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे आम्ही नेहमी पाहत असतो की शिक्षकी पेशेमध्ये वाढलेल्या कुटुंबातील एखादा मुलगा, विद्यार्थी हा कशा पद्धतीने असतो याचं एक तुम्ही खूप मूर्तिमंत आणि चांगलं उदाहरण आहे. आणि त्याचाच भाग म्हणून तुम्ही तुमचं शिक्षण जे असेल, मग ते प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षणामध्ये आपण बऱ्याच डिग्री पण आपण घेतलेल्या आहेत, त्याच्या संदर्भात तुमचं काय अनुभव आहे? आमचं गाव खूप खेडं होतं. म्हणजे मला आठवतं की मी 4थीला स्कॉलरशिपच्या क्लासला जाताना पण कंदील घेऊन जायला जायचं, जिथे विजेची पण सुविधा नव्हती 74 वगैरे सालापर्यंत. आणि नंतर मग कॉलेजच्या शिक्षणाची सोय काही आमच्या गावात नव्हती. मग 10वी नंतर मला FY पर्यंत येवल्याला आणि मग नंतर तिथे पण इंग्लिश स्पेशल विषय नव्हता. कारण ज्या विषयाला काय म्हणूया बाजारामध्ये डिमांड आहे तो विषय घेऊन कॉलेजचं शिक्षण करायचं म्हणजे नोकरी लवकर आणि चांगली मिळते. म्हणून मग तशा पद्धतीने मग कोपरगावला ती सुविधा होती. मग तिथे मी जाऊन 4 वर्ष SY ते MA पर्यंतचं शिक्षण केलं. आणि मग नंतर पुण्यात आल्यानंतर शिक्षण होण्यासाठी जी आवश्यक पात्रता लागते BEd ते 1 वर्ष शिक्षण मी पुण्यामध्ये घेतलं टिळक कॉलेज. म्हणजे लहानपणापासूनच एक आव्हानात्मक काम स्वीकारण्याचं तुमचं हे जे व्यक्तिमत्व आहे, खरं तर म्हणजे ज्या काळामध्ये इंग्लिश हा विषय परकीयांची, पाश्चात्यांची भाषा, जिथं मातृभाषा मराठी आहे, अशा वातावरणामध्ये तुम्ही इंग्लिश भाषा आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेणं, त्यामध्ये PG करणं, BEd करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत यातूनच मला वाटतं तुमचे हे जे सगळे कष्ट आहेत ते समोर येताना आम्हाला नक्कीच दिसत असतात. तर तुम्ही हे जे करत होतात तेव्हा मग तुम्हाला पुणे जिल्हा शिक्षण मंडळात येण्याचा जो काही प्रसंग असेल किंवा इकडे तुम्ही कसा आलात, मग त्याची सुरुवात काय होती नेमकी? असं काही पुणे जिल्हा शिक्षण मंडळ किंवा ह्याविषयी मला काहीच माहिती नव्हती खरं तर. पण BEd झाल्यानंतर शाळेत नोकरी करण्यासाठी जशा जाहिराती येतील तसे अर्ज करायचे आणि जिथे इंटरव्ह्यूचा कॉल येईल तसं इंटरव्ह्यूला जायचं. BEd झाल्यानंतर मी 1 वर्ष विमाननगरला आनंद विद्यानिकेतन म्हणून शाळा आहे, तिथे 1 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर मोदी गणपतीजवळ वेलणकर हायस्कूल म्हणून एक हायस्कूल होतं, ते आता बंद झाले. तिथे मी सुरुवात केली होती आणि मग मला काही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा इंटरव्ह्यूचा कॉल आला. संस्थेचे माजी अध्यक्ष आपले स्वर्गीय रामकृष्ण मोरे सर आणि प्राचार्य NB जाधव सर इंटरव्ह्यूला त्यावेळेला होते. आणि मग त्यांनी माझं कागदपत्र बघितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आमचं नुकतंच एक महाविद्यालय सुरू झालेलं आहे नसरापूर इथे आणि तुमचं शाळेसाठी आम्ही सिलेक्शन करतो, पण तुमची शैक्षणिक पात्रता ही सिनियर कॉलेजची आहे. तर तुम्ही जर तुमचं जर होकार असेल तर आम्ही तुम्हाला सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून घेऊ.
आणि मग माझी तशी प्राध्यापक म्हणून सुरुवात झाली. खरं तर शाळेसाठी खूप अर्ज केला होता, पण सुरुवात झाली ती त्यांनी संधी दिली म्हणून माझी तशी सुरुवात झाली. म्हणजे नाशिक जिल्हा ते पुणे जिल्हा हा जो प्रवास आहे तो इंग्रजी भाषा विषयाला घेऊन आणि भाषा विषयाच्या संदर्भामध्ये आपण काम करत आहात मग करत आहे आत्तापर्यंत. तुम्ही सुरुवातीपासूनच मी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीची आवड होती, इंग्रजी भाषेची आवड होती. भाषा म्हटल्यानंतर साहजिकच त्याचं प्रोनाऊन्सिएशन आलं, त्याचे शब्द आले, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्याची जी आवड होती तुम्हाला ती नेमकी कशी काय आली? म्हणजे भाषेकडे आणि भाषेचा अभ्यास करावा असं तुम्हाला का वाटतं? भाषा विषय म्हणजे साहित्याची आवड होती, भाषेची आवड होती आणि मग इंग्रजीला चांगला स्कोप आहे बघा. तर इंग्रजीत आपण केलं शिक्षण तर आपल्याला चांगली नोकरी मिळेल आणि त्या काळात ते सहज शक्य होतं, आत्ताच्या काळात नसलं तर. अशा पद्धतीने मग ते झालं होतं. इंग्रजी भाषेची ही जी आवड आहे ही परत आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला यावी, विद्यार्थ्यांमध्ये ती रुची वाढावी, यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी एकतर मनातली भीती काढून टाकली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मनात मी आता इथे जे बघते की खूप भीती असते आणि ती विनाकारण असते आणि थोडेसे कष्ट घ्यायला लागतात, पण ते कष्ट घेण्याची तयारी आणि थोडीशी भीती मनातली दूर केली मुलांनी आणि थोडंसं कारण भाषा हे काय शेवटी माध्यम आहे आणि ते कौशल्य आहे. तर कौशल्य आत्मसात करायला तुम्हाला सरावाची गरज असते. प्रॉपर तुम्ही तंत्र शिकून घेतलं आणि सराव केला तर ती गोष्ट तुम्हाला सहज जमू शकते. नक्कीच की मुलाच्या मनामध्ये एक भीती असते, ती भीती जर दूर केली तर मुलं नक्कीच त्या क्षेत्रामध्ये कुठेही असो, भाषेचं असो किंवा इतर क्षेत्रामध्ये असो. विशेषतः एक काळ असं होतं की जिथे मुलींचं शिक्षण आणि त्यातल्या त्यात मुली फार फार तर मराठी साहित्याचा असा अभ्यास करायचे. यातूनही आपण बाजूला आलात किंवा बाहेर येऊन एक चांगला आदर्श आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर दिला. तुम्ही अनेकदा महाविद्यालयांची कामं करत असताना, महाविद्यालयात काम करत असताना स्वयंसिद्धचा कार्यक्रम तुम्ही नेहमी विद्यार्थ्यांना घेऊन तिकडे जायचे किंवा तो तुमचा जिव्हाळ्याचा विषय होता की मुलींनी शिकलं पाहिजे, मुलींनी पुढं आलं पाहिजे. हे जे काही आहे, हे जे आहे मुलींच्या स्वयंसिद्धतेसाठी, निर्भय होण्यासाठी म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम राबवले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जरी तुम्ही एकत्र कुटुंबात असाल किंवा लग्न झाल्यानंतर जरी तुम्हाला समजा नोकरी असेल तरी तुम्ही स्वावलंबी असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये थोडा आत्मविश्वास असला तर तुम्ही आपोआपच तो स्वावलंबी होता. आणि नुसतं स्वावलंबी म्हणजे घरकामामध्ये नाही तर बाकीचेही व्यवहार असतील, बँकेचे असतील, काय असतील, गाडी चालवणं असेल, अशा सगळ्या गोष्टी मुलींनी शिकून घेतल्या पाहिजेत आणि त्यामध्ये स्वतः म्हणजे कोणाची मदत न घेता आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे इतकी तरी आपली तयारी पाहिजे. ते बरोबर आहे. मुलींनी निर्भय व्हायला पाहिजे, आपल्या उपजीविका हे स्वतः भागवल्या पाहिजे. कारण तुम्ही हे करत असतानाच्या सगळ्या गोष्टी आहेत, आपण शैक्षणिक काम करतच असतो, आपण या पेशीमध्ये सेवेत रुजू झालो की साहजिकच आपण त्या सगळ्या गोष्टी करत असतो. पण याबरोबरच तुम्ही अनेक सामाजिक कार्यसुद्धा करता. आम्ही ते ऐकून आहोत, आम्हाला माहितीसुद्धा आहे. तुम्ही येणाऱ्या काळात येणाऱ्या मुलांना, विद्यार्थ्यांना, पिढीला काय उपक्रम किंवा काय संदेश देऊ शकता? उपक्रम म्हणण्यापेक्षा जेव्हा तुम्ही नोकरी करणार असाल किंवा जेव्हा तुम्ही पैसे कमवता तेव्हा तुमच्या जे उत्पन्न असतं त्यामध्ये तुम्ही ज्या समाजातून आलेला आहात त्या समाजाचाही काहीतरी वाटा असतो. तर ज्या पद्धतीने जे काही जमेल प्रत्येकाला त्या पद्धतीने त्याने समाजाला ती म्हणजे पैशाच्या रूपाने किंवा कुठल्याही स्वरूपाने मदत करावी असं मला वाटतं. तुम्ही आम्ही किस्सा केली, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. ते विद्यार्थी आमच्याकडे देत असतात. खरं तर ही जी जाणीव आहे तुमच्यामध्ये असलेली, पैसे म्हणजे समजा ऍडमिशन थांबली, परीक्षा फॉर्म भरायचा आहे, कुठलाही प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांच्याकडे नसतील तर मी त्यांना तसे पैसे देत असते. कुठले म्हणजे तसं काही विचार करत नाही मी तुम्ही मला कधी परत करणार नाही, 2 महिने असं कधी त्या मुलांना मी काही विचारत नाही. अगदी बरोबर आहे. कारण माणसाच्या ज्या सामाजिक जाणीवा असतात त्या सुद्धा प्रगल्भ व्हायला पाहिजे, जे की तुम्ही आणि तुमच्या अनेक उदाहरणातून आम्हाला समजून येतात, आम्ही पाहतो सुद्धा ते. त्याबरोबरच मॅडम आता साधारणतः 34 वर्ष झालं तुम्ही या सेवेमध्ये काम करत आहात. तर या दरम्यानच्या काळामध्ये अशा कुठल्या गोष्टी राहिल्या का की ज्या तुम्हाला करायच्या होत्या आणि ते करता आल्या नाही आणि तुम्हाला ते पुढे करायची इच्छा आहे? म्हणजे असं नवीन नवीन भाषा शिकायला किंवा नवीन नवीन दुसऱ्या चांगल्या गोष्टी शिकायला मला आवडेल. तर बघू आता निवृत्त झाल्यानंतर मी त्याचा प्रयत्न करेल नक्की. कारण पुण्यात तसे बरेच कोर्सेस आणि छोट्या छोट्या
गोष्टींचे नवीन आता हे फार्मिंगचे ते किंवा ह्या अशा टाईपच्या काहीतरी गोष्टी मी नवीन शिकून पुढे पण त्यातून सुद्धा थोडं अर्थार्जन करता आलं तर नक्की मी तसा प्रयत्न करणार आहे. नक्कीच मॅडम, कारण तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहातच आणि जो माणूस ॲक्टिव्ह असतो तो कधी रिटायर होत नसतो. आपण 29 तारीख उद्या आहे, रिटायरमेंटचा कार्यक्रम उद्या आहे, परवापासून तुम्ही सेवेतून निवृत्त होत आहे. म्हणजे निवृत्ती ही तशी वयोमानानुसार निवृत्ती आहे. आपण आपल्या कामातून निवृत्त होतच नसतो. जो माणूस कामात असतो तो कधीच रिटायर होत नसतो आणि तुम्ही त्या पद्धतीने पुढे जाणारच आहात. पण मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आज तुम्ही आजचा दिवस आणि परवाचा दिवस कसा अनुभवत आहे? म्हणजे आज सेवेत असतानाचा दिवस आहे आणि परवाच्या दिवशी तुम्ही साधारणतः निवांत असणार आहात. पूर्ण स्टेटसच चेंज होणार आहे माझं. म्हणजे मी आता काय म्हणूया, पण एक म्हणजे इकडून निवृत्त होताना काही गोष्टींचं बंधन असणार नाहीये. वेळेत पोहोचण्याचं, बायोमेट्रिक, मास्टरवर सही, रजा घेणं ह्याचं बंधन नसणार आहे. परंतु एक खूप मोठं रिकाम पण करायला काय असा एक प्रश्न मी तेकडे पुढे येणारच आहे की तुम्ही नेमकं कुठल्या संधी छंद असा जोपासणार एक प्रश्न माझ्या मोठा निर्माण होणार आहे. मुळात थोडे दिवस असं वाटेल की आता आपलं मे महिन्याची सुट्टी कशी असते ती आपण आता मार्च मध्ये सुरू केली, असं थोडे दिवस निवांतपणा वाटेल. मॅडम, बरेच जण तुमचे एकंदरीत स्वभाव जे आहे याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये फार चर्चेचा विषय असतो की मॅडम आमची रंगसंगती खूप चांगली आहे, त्याचबरोबर ते खूप टापटीप राहतात. विशेषतः महिला प्राध्यापकांमध्ये चर्चा असते की त्यांच्या साडीची चॉईस खूप चांगली आहे. हे म्हणजे नेमकं आलं कुठून? म्हणजे त्याचं मागचं बेस काय आहे? म्हणजे हे तुम्हाला कधीपासून ह्या सगळ्या गोष्टी? तसं म्हणलं तर म्हणजे थोडंसं छान राहण्याची आवड आहे आणि थोडेसे पैसे आहेत हातात तर त्या गोष्टी आपण अफोर्ड करू शकतो, तर का नको करायला? कारण तुम्ही नेहमी मुलांच्या सोबत राहणार आहात तर थोडंसं प्रेझेंटेबल तुम्हाला राहायला लागतं. त्यामुळे तशी आवड असल्यामुळे आणि अफोर्डेबिलिटी असल्यामुळे जेव्हा आमच्याकडे पैसेच नव्हते, मी अनुदान तत्वावर काम करत होतो, तेव्हा हे शक्य नव्हतं, तेव्हा नाही केल्या गोष्टी. जेव्हा शक्य तेव्हा करू. तेच नाही तर तुमच्या गाडीची सुद्धा अनेकदा चर्चा होती. ती गाडी सुद्धा खूप स्वच्छ असते आणि त्यातल्या त्यात जो कापुराचा हे आहे त्याच्यामध्ये ठेवलेला एअर फ्रेशनर तो खूप चर्चेचा विषय असतो. तुमची गाडी खूप स्वच्छ असते, तुमचे ते कॉटन जे आहेत गाडीमध्ये ते कोणाला जमत नाही तेवढं तुम्ही मेंटेन करता. त्याच्या मागचा नेमकं राज काय? गाडी स्वच्छ ठेवण्यामध्ये माझं काही हात नाही, खरं माझं कॉन्ट्रीब्युशन शून्य आहे. माझे जे चालक आहेत आतापर्यंत मला मिळाले भेटलेले सगळे ते खूप छान होते आणि कधी मला असं त्रास नाही झालेला त्यांच्यापासून. आणि ते आतापर्यंत जेवढे ते सगळ्यांनी गाडी खूप स्वच्छ आणि खूप छान ठेवलेली. आणि नसेल तर मग थोडंसं त्यांना थोडंसं सांगितलं तर ते पण वेळ आलेली नाही, पण ते ठेवतात चांगली गाडी. असेच एक गॉसिप तुमच्या संदर्भात असते नेहमी किंवा सगळ्या स्टाफमध्ये की मॅडमचं आरोग्य खूप हेल्दी आहे. म्हणजे आजही म्हणजे 60 वर्ष पूर्ण होत आहेत तरी असं वाटत नाही की तुम्ही रिटायर होत आहे किंवा रिटायरच्या एजपर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे साहजिकच हे जे सगळं आहे तुमच्या चेहऱ्यावरचं तेज, व्यक्तिमत्वाचं तेज हा सगळ्यांसाठीच एक चर्चेचा विषय असतो किंवा म्हणजे आरोग्य कसं काय सांभाळतात? आरोग्य सांभाळण्यापेक्षा मी आता जरी मी म्हणजे वय जरी 60 झालं असलं तरी मी अजून महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे 18 ते 25 वयोगटाच्या विद्यार्थ्यांमध्ये राहते, त्यामुळे मी तसंच फील करते. आयडियल उत्तर झालं. खरं तर तब्येतीच्या माझ्या छोट्या छोट्या अशा तक्रारी आहेत, पण त्याच्यावर मात करायचं आता मी ते एक पहिले माझं टार्गेट असेल की फिटनेस वाढवावी. अगदी बरोबर आहे, कारण आपण सगळे म्हणतो की आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे आणि म्हणजे वयानुसार प्रत्येक माणूस पुढे जात असतो, वर्ष संपत असतात, आपलं आरोग्य त्या पद्धतीने होत असतं. तरी पण तुम्ही आजपर्यंत हे जे सगळं जपलेलं आहे त्याच्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे, म्हणजे ती कौतुकास्पद बाबच आहे. पण पुढची गोष्ट म्हणजे पुढचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं की ठीक आहे, ह्या सगळ्या कौटुंबिक गोष्टी आहेत, आरोग्याच्या गोष्टी आहेत. आज साधारणतः 29 फेब्रुवारी म्हणजे उद्याच तुम्ही सेवानिवृत्त होता, तर या निमित्तानं म्हणजे सेवानिवृत्त होत असताना या संस्थेच्या मध्ये आपण काम केलेलं आहे,
तुम्ही आज या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला काय शुभेच्छा देऊ इच्छिता? मला या प्रसंगी मी आपल्या स्वर्गीय मोरे साहेबांची कृतज्ञता व्यक्त करते. त्यांनी मला संधी दिली, त्यामुळे मला इथपर्यंत पोचता आलं, तर मी त्यांची शतशः ऋणी आहे. त्यानंतरही जे जे अध्यक्ष किंवा जे जे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी मला इतके वर्ष सांभाळून घेतले. आत्ताचे पदाधिकारी आहेत त्यांनी पण मला खूप सांभाळून घेतलं. तर मी सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचा काय म्हणतात सांख्यिक आणि इतर गुणात्मक पण विकास याच्यापेक्षा जास्त नक्कीच होणार आहे आणि अशीच भरभराट संस्थेची हो आणि आम्ही त्याचे साक्षीदार व्हावं एवढीच शुभेच्छा देते. नक्कीच मॅडम, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ एक मोठा परिवार आहे. त्या परिवारामध्ये आपल्यासाठी अनेक व्यक्ती, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांना सांभाळून घेणारे एक कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये आपण आपलं बहुतांश सेवा, पूर्ण सेवा या संस्थेला दिलेली आहे. त्याबद्दल मी आपलं आभार मानतो आणि आज आपण आम्हाला पत्रकारिता विभागाच्या वतीनं संवाद या उपक्रमांतर्गत संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. मी पण संवाद विभागाचे आभार मानते, त्यांनी मला संधी दिली मुलाखतीची.